Okay, so the next reaction, next method of preparation is from carbonyl compound. From carbonyl compound. Now which are the carbonyl compounds? See, carbonyl compounds are nothing but the compound which contain the C double bond O. हा जो कंपाउंड आहे आय मीन C double bond O मध्ये प्रेझेंट आहे, दिस टाईप ऑफ बॉन्डिंग, त्याला आपण म्हणतो कार्बोनिल कंपाऊंड. ओके, सो C डबल बॉन्ड O कोणत्या कोणत्या कंपाऊंडमध्ये असतो? एक अल्डिहाईडमध्ये असतो, अल्डिहाइड्स बघा R C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड्समध्ये असतो, कीटोनमध्ये असतो, आणि अजून कशामध्ये असतो तर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये असतो. अजून एक इस्टरमध्ये असतो, म्हणजे हा इस्टर झाला, त्याच्यामध्ये एक असतो C डबल बॉन्ड O. ठीक आहे. ओके, सो आपण काही रिॲक्शन बघूया. सो फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड आपल्याला प्रिपेअर करायचं आहे अल्कोहोल. सो फर्स्ट रिॲक्शन इज बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आता मला सांगा रिडक्शन म्हणजे काय? अ सिम्पल डेफिनेशन ऑफ रिडक्शन अँड ऑक्सिडेशन इज ॲडिशन ऑफ ऑक्सिडेशन, addition of hydrogen, reduction. Okay, so remember here the addition of hydrogen is nothing but the reduction reaction. ओके, आता हा जो हायड्रोजन ॲड होणार आहे तो हायड्रोजन असाच ॲड होतो का? सो सी, तुम्ही अगोदरही बऱ्याच रिॲक्शन बघितल्यात 11th स्टँडर्डमध्ये. फॉर द एडिशन ऑफ हायड्रोजन वी रिक्वायर द रिड्युसिंग एजंट. वेगवेगळे रिड्युसिंग एजंट असतात. पॅलॅडियम मेटल असतो, प्लॅटिनम मेटल यूज करतं, किंवा रेनी निकेल यूज केला जातो, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड यूज केला जातो. देर आर डिफरंट रिड्युसिंग एजंट. ओके, सो आपण स्टेप बाय स्टेप बघूया. फर्स्ट रिॲक्शन RCHO. RCHO म्हणजेच काय आहे? अल्डिहाइड. आता इथे मी टू टाईप्सचे रिड्युसिंग एजंट यूज करते, पण आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे सेम आहे, म्हणून मी असं लिहिते. सो पहिला आहे हायड्रोजन गॅस अलॉंग विथ द निकेल और PD मेटल, पॅलेडियम मेटल. आणि सेकंड जो आहे तो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आहे अलॉंग विथ द प्रोटॉनिक ॲसिड. ओके, आता इथे रिडक्शन होतं. रिडक्शन म्हणजे काय? H2 सिम्पली ॲड होतो. प्रोडक्ट ऑप्टेन काय आहे बघा. मी इथे तुम्हाला RCHO जो आहे तो मी असा लिहून दाखवते, किंवा मग RCH डबल बॉन्ड असा लिहिते. ठीक आहे. आता इथे H2 ॲड होणार आहे. H2 म्हणजे 2 हायड्रोजन्स, सिम्पल ॲडिशन होणार आहे. हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. हा हायड्रोजन इथे ॲड होणार आहे, हा हायड्रोजन इकडे ॲड होणार आहे, आणि हा डबल बॉन्ड पण काय होणार आहे? डबल बॉन्ड ब्रेक होणार आहे, आणि त्याचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये होणार आहे. ठीक आहे. मग हा हायड्रोजन CHला ॲड झाला, काय फॉर्म झाला? CH2. हा हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच झाला, काय फॉर्म झाला? OH. सिम्पल रिॲक्शन आहे. मग इथे हे ॲडिशनल पार्ट आहे ना, हाच इकडे मी असा लिहिला. सो इथे काय फॉर्म होणार आहे? RCH2OH, आणि इकडे पण काय फॉर्म होणार आहे? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडने सुद्धा काय ॲड होणार आहे? H2च ॲड होणार आहे. इट फॉर्म्स द RCH2OH. सिम्पल रिॲक्शन आहे. आता मला सांगा हा कुठल्या टाईपचा अल्कोहोल आहे? ऑफकोर्स इट इज द प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे, म्हणजे अल्डिहाइड रिडक्शन रिॲक्शन, म्हणजे अल्डिहाइडचं रिडक्शन रिॲक्शन झाली, आणि काय फॉर्म झालं? RCH2OH. Now this reduction reaction is also called as the hydrogenation reaction also, addition of hydrogen. ओके, आता हे झालं अल्डिहाइड, हे झालं अल्डिहाइड. आपण आता कीटोन घेऊया. कीटोनचा फॉर्म्युला काय आहे? RC डबल बॉन्ड OR. ठीक आहे. अगेन वी यूज द सेम catalyst. So here H2 in presence of nickel or PD, and again मी आता लिहिते नाही आहे इथे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड अँड प्रोटॉनिक ॲसिड.
आता इथे काय फॉर्म होणार आहे बघा, अगेन काय ॲड होणार आहे मला सांगा, हायड्रोजन ॲड होणार आहे. सो हाच मॉलिक्यूल बघा ना, इथे काय होणार आहे, अक्रॉस द डबल बॉन्ड ॲडिशन असते. मी मगाशी सांगितलं ना, अक्रॉस द डबल ऑर द ट्रिपल बॉन्ड जर ॲडिशन होत असेल तर तिथे होते. सो हाच मॉलिक्यूल मी असा लिहिते ना, सी डबल बॉन्ड ओ आर, अक्रॉस द डबल बॉन्ड ॲडिशन होणार आहे. कशाचं, हायड्रोजनचं. हा बॉन्ड ब्रेक होणार, हा बॉन्ड ब्रेक होणार, हा हायड्रोजन इकडे, हा हायड्रोजन इकडे. मग काय फॉर्म होईल सांगा मला, आर, हा कार्बन आर लिहिला. आता हा एच कुठे अटॅच झाला आहे, या कार्बनला, आणि हा एच या ऑक्सिजनला. सो वी विल गेट दिस टाईप ऑफ अल्कोहोल. हा कुठल्या टाईपचा अल्कोहोल आहे, ऑफकोर्स इट इज द सेकंडरी अल्कोहोल. समजली आहे रिॲक्शन. एक्झाम्पल घ्यायचं ह्याचं एक एक एक्झाम्पल घेऊयात. CH3 CH डबल बॉन्ड ओ, काय झाला, हा इथॅनल, अल्डिहाइड आहे, 2 कार्बन आहेत. सो इथॅनल H2 इन प्रेझेन्स ऑफ रेनी निकेल 413. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण, कीटोनचं घेऊयात. प्रायमरी आणि सेकंडरी फॉर्म होईल, त्यामुळे H2 अगेन रेनी निकेल इन प्रेझेन्स ऑफ 413 केल्विन. ओके. आता काय फॉर्म होईल सांगा मला ह्याच्यामध्ये, CH3 H2 कुठे ॲड होणार, अक्रॉस द डबल बॉन्ड, इकडे इकडे, हा डबल बॉन्ड ब्रेक होणार, हा हायड्रोजन इकडे, हा हायड्रोजन इकडे. सिम्पल रिॲक्शन आहे. सो हिअर यू विल गेट CH3 CH2OH. झाला प्रायमरी फॉर्म. काय झाला, हा इथेनॉल फॉर्म झाला. काय आहे हा, इथेनॉल. ओके. तुम्हाला कदाचित समजत नसेल हे बघा, आणि आता इथे वेगळ्या कलरचं पेन नाही आहे बघा. आता इथे हा H2 आहे, हा H2 ॲड होणार आहे. H2 जो ॲड होतो आहे तो कुठे होणार आहे, ह्याच्याऐवजी मी इथे लिहिते फक्त. ठीक आहे. हा हायड्रोजनचा हा बॉन्ड ब्रेक झाला, हा बॉन्ड ब्रेक होणार, हा हायड्रोजन इकडे अटॅच होणार आहे, हा इकडे. काय फॉर्म होईल मला सांगा बरं आता, CH3 C, इकडे CH3, हिअर CH डबल बॉन्ड कन्वर्टेड इनटू द सिंगल बॉन्ड अँड H. बघा या कार्बनला किती अल्कायल ग्रुप आहे, 2 अल्कायल ग्रुप आहे ना, म्हणजे हा सेकंडरी झाला की नाही. सो द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज प्रोपेन, काय झाला, 2 ओल. आता मॅडम ह्याचं नॉमेनक्लेचर प्रोपेन 2 ओल कसं व्यवस्थित लिहून बघायचं आणि नॉमेनक्लेचर करायचं आहे. ओके. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया. हे झालं आता रेनी निकेल. आता आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड घेऊन बघूया. बघा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड स्पेशली कधी यूज केला जातो, इन केस ऑफ द अल्किन्स. जर हायड्रोकार्बन अल्किन असेल तर. मी मगाशी तुम्हाला सांगितलं एक स्टेटमेंट की वेनेवर देर इज द डबल ऑर द ट्रिपल बॉन्ड द ॲडिशन ऑलवेज ऑकर अक्रॉस द डबल ऑर द ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. आता तुम्ही जे एक्झाम्पल मी दिलं आहे ते एक्झाम्पल व्यवस्थित बघून घ्या. एक्झाम्पल बघा काय आहे, हां नॉमेनक्लेचर करायचं पण ह्याचं. अल्डिहाइड आहे, सो AL असणार आहे ॲट द लास्ट. ठीक आहे. आता नंबरिंग कुठून होणार आहे याचं, ऑफकोर्स फंक्शनल ग्रुपच्या इकडे 1 2 3 अँड 4. ठीक आहे. नंबरिंग केलं आपण. सो इथे काय येणार आहे, 4 कार्बन आहे, सो ब्यूट, 4साठी ब्यूट. त्याच्यानंतर सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड आहे आणि फर्स्ट पोझिशनला अल्डिहाइड आहे. सो ब्यूट 2 in 1 अल. ओके. ठीक आहे. नोमेनक्लेचर राहू देत. आता इथे आपण कॅटॅलिस्ट यूज करतो आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इन प्रेझेन्स ऑफ प्रोटॉनिक ॲसिड. ठीक आहे. आता मला सांगा, मगाशी सांगितलं मी वेनेवर देर आर डबल ऑर ट्रिपल बॉन्ड ॲडिशन ऑकर ॲट द प्लेस ऑफ डबल ऑर द ट्रिपल बॉन्ड. आता इथे डबल बॉन्ड इकडे पण आहे आणि इकडे पण आहे, मग ॲडिशन कुठे होणार, तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड असेल, अल्डिहाइड असेल आणि अल्किन असेल, सॉरी, तर ॲडिशन कुठे होणार आहे, अक्रॉस दी कार्बोनिल ग्रुप. लक्षात ठेवायचं आहे, क्रॉस दी कार्बोनिल ग्रुप अँड नॉट ॲट द प्लेस ऑफ अल्किन. क्लिअर. ओके. सो इथे रिडक्शन होणार आहे. रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. 2 हायड्रोजन ॲड होणार आहे. हा बॉन्ड ब्रेक, हा बॉन्ड ब्रेक,
हा इकडे ॲड, हा इकडे ॲड, सिम्पल. सो इकडे काय फॉर्म होणार आहे, CH3 CH डबल बॉन्ड ॲज इट इज CH. आता इथे काय, ऑलरेडी इथे एक हायड्रोजन आहे आणि अजून एक ॲड होतो आहे. सो CH2 आणि इकडे OH. गॉट इट? ओके. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ब्यूट 2 in 1. आता अलच्या ऐवजी काय, OL. गॉट इट? ओके. आता अल्डिहाइड झाला, कीटोन झाला. आता अजून एक आहे कार्बोनिल कंपाऊंड, तो म्हणजे कोणता, कार्बोक्सिलिक ॲसिड. सो द नेक्स्ट पॉईंट इज द बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. सो बाय रिडक्शन ऑफ COOH किंवा मी असं लिहिते C डबल बॉन्ड OH. ओके. आता बाय रिडक्शन ऑफ दिस आपण जनरल घेऊयात मॉलिक्यूल R C डबल बॉन्ड OH. अगेन द कॅटलिस्ट इज सेम, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझन्स ऑफ H3O+. ओके, ठीक आहे. आता कशाचं रिडक्शन होणार आहे, मी सांगितलं C डबल बॉन्ड Oचं रिडक्शन होणार आहे. म्हणजेच काय, आता इन केस ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड लक्षात ठेवायचं आहे, इथे काय फॉर्म होणार आहे, इथे हा जो डबल बॉन्ड O आहे ना, त्याला डायरेक्ट काय करून टाकायचं, CH2 मध्ये कन्वर्जन करून टाकायचं. डायरेक्ट तिकडे 2 हायड्रोजन ॲड करून टाकायचे. सो R CH2OH कंप्लीट रिडक्शन होणार आहे इथे. ठीक आहे, सिम्पल लक्षात राहील. बघा अजून एक एक्झाम्पल घेऊया. CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, कॅटलिस्ट इज सेम. काय सांगितलं, जो डबल बॉन्ड O आहे त्याचं काय कन्वर्जन होणार आहे, CH2 मध्ये. C डबल बॉन्ड Oचं कन्वर्जन कशामध्ये, CH2 मध्ये. अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. सपोज आपण RCOH घेतो आहे आणि आपण अल्कोहोलच घेतो आहे. ठीक आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड घेतलं आणि अल्कोहोल घेतलं. आता मला सांगा इथे काय फॉर्म होणार आहे. इथे जे फॉर्म होणार आहे त्याच होणार आहे H2O. इथला OH आणि इकडचा हायड्रोजन फॉर्म करणार आहेत H2 आणि रिमूव्ह होणार आहे. मग हा जो R' आहे तो कुठे अटॅच होणार आहे, इकडे. सो यू विल गेट हिअर R C डबल बॉन्ड O R'. ठीक आहे. आता हे मी परत लिहिते RCOO R'. आता याचं हायड्रोजनेशन होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ निकेल. आणि काय फॉर्म होणार आहे, परत सांगते मी तुम्हाला, या सगळ्यामध्ये जेव्हा कार्बोक्सिलिक ॲसिड असतो त्याच्यामध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे ना त्याचं कन्वर्जन डायरेक्ट CH2 मध्ये करून टाकायचं. म्हणजेच हा जो C डबल बॉन्ड O आहे ना त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, CH2. आणि इकडे काय असणार आहे O आणि इकडे काय फॉर्म व्हायला पाहिजे मग OH. ओके. आणि हा जो इथे आपण 2H2 घेतलेत ना त्याच्यामुळे इथे आपल्याला 2 मॉलिक्युल्स मिळणार आहेत. इकडे बघा इथे 2OH घेतलेत त्याच्यामुळे आपल्याला इकडे ब्रेक, मी परत घेते ही रिॲक्शन. 2 R C डबल बॉन्ड O आणि R'. ठीक आहे. आणि इकडे काय आहे, 2H2 आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगते. बघा इकडे याचं रिडक्शन होणार आहे, 2 हायड्रोजन इकडे युटिलाइज झाले आणि उरलेले जे 2 हायड्रोजन आहेत ते जे उरलेले 2 हायड्रोजन आहेत ना ते इकडे अटॅच होणार आहे. त्याच्यामुळे बघा इकडे R C डबल बॉन्ड O आपल्याला इकडे